प्रश्न 1. खाली रिकाम्या चौकटी भरा. तर आपल्याला वर्ग समीकरणाचं सर्वसामान्य स्वरूप दिलेलं आहे. त्याच्यानंतर विवेचकाची किंमत काढलेली आहे. बी वर्ग मायनस 4ac बरोबर 5. बी वर्ग मायनस 4ac बरोबर मायनस 5 आणि मुळांचं स्वरूप लिहायचं आहे. तर विवेचकाची किंमत जेव्हा प्लसमध्ये असते म्हणजे पॉझिटिव्ह असते तेव्हा मुळांचं स्वरूप असते भिन्न वास्तव संख्या. काय असते? भिन्न वास्तव संख्या. आणि विवेचकाची किंमत जेव्हा मायनसमध्ये असते तेव्हा मुळांचं स्वरूप हे वास्तव संख्या नसते. वास्तव संख्या नाही. वास्तव संख्या नाही. आणि विवेचकाची किंमत जर शून्य असेल तर मुळांचं स्वरूप समान वास्तव संख्या असते. आता सेकंड, मुळांची बेरीज दिली आहे -7. मुळांची बेरीज म्हणजे अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटाची किंमत दिली आहे -7. मुळांचा गुणाकार दिला आहे 5. मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा इंटू बीटा आपल्याला दिलेला आहे 5. आणि वर्ग समीकरण तयार करायचं आहे. तर वर्ग समीकरण तयार करण्याचं सूत्र काय आहे? एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा. आता या किमती आपल्याला या सूत्रामध्ये ठेवावं लागेल. म्हणजे काय लिहावं लागेल? एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे? -7. कंसात लिहावं लागेल -7 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा याची किंमत आहे 5 प्लस 5 आणि इज इक्वल टू 0. इथे इज इक्वल टू 0 पाहिजे. आणि आता काय होईल? याला आपण सॉल्व केलं तर काय होईल? एक्स वर्ग मायनस मायनस प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. आणि इथे अल्फा आणि बीटा खालील वर्ग समीकरणाची मुळे असतील तर 2x वर्ग मायनस 4x मायनस 3 बरोबर 0 साठी आपल्याला अल्फा प्लस बीटाची किंमत लिहायची आहे आणि अल्फा इंटू बीटा लिहायचा आहे. तर इथे एची किंमत किती होऊन जाईल? 2. बीची किंमत होऊन जाईल -4 आणि सीची किंमत होईल -3. आणि अल्फा प्लस बीटा म्हणजे मुळांच्या बेरजेचं सूत्र आहे -b/a. आता मायनस बीची किंमत किती आहे? -4/a. एची किंमत आहे 2. म्हणजे मायनस मायनस प्लस 4 भागीला 2 आणि याला 2नी भागितलं तर किती येईल? 2. तर अल्फा प्लस बीटा किती येईल? 2. त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा. तर अल्फा इंटू बीटा काढण्याचं सूत्र काय आहे? c/a. काय आहे? c/a. आणि सीची किंमत किती आहे? -3 आणि एची किंमत आहे 2. प्रश्न 2. खालील वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा. आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि विवेचकाची किंमत काढायची आहे. तर विवेचक कोणत्या कशाने दर्शवलं जाते? विवेचक डेल्टाने दर्शवलं जाते. आणि विवेचक काढण्याचं सूत्र आहे बी वर्ग मायनस 4ac. आता ABCच्या किमती आपल्याला माहिती पाहिजे. तर काय करावं लागेल? पहिले वर्ग समीकरण सर्वसामान्य स्वरूपामध्ये लिहायचं असते. तर वर्ग समीकरणाचं सर्वसामान्य स्वरूप काय आहे? ax वर्ग bx प्लस c बरोबर 0. हे वर्ग समीकरणाचं सर्वसामान्य स्वरूप आहे. तर इथे पहिले वर्गाचं पद, नंतर एक्सचं पद, नंतर स्थिर पद आणि उजवीकडे 0. आणि ABC काय आहे? तर वर्ग समीकरणाचे सहगुणक. तर आता बघा, पहिले वर्गाची मांडणी, नंतर एक्सचं पद, नंतर स्थिर पद, उजवीकडे
शून्य म्हणजे सर्वसामान्य स्वरूपात मांडणी केलेली आहे. म्हणजे आपल्याला एची किंमत किती मिळेल 1, बीची किंमत किती मिळेल 7 आणि सीची किंमत मिळेल -1. आणि विवेचक काढायचं आहे. तर विवेचकाचं सूत्र काय डेल्टा बरोबर बी वर्ग -4ac बरोबर बीची किंमत किती दिली आहे 7 म्हणजे 7चा वर्ग -4ac. ए म्हटलं तर 1 आणि सी म्हटलं तर -1. तर मायनसची संख्या लिहायची कंसात -1. मग 7चा वर्ग किती होईल 7 7 49 मायनस मायनस प्लस 4 1 4 4 1 4 आणि मग याची बेरीज किती होईल 49 आणि 4 किती होऊन जाईल 53 म्हणजे विवेचकाची किंमत किती आली 53. वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आहे. तर विवेचकाची किंमत काढण्याचं सूत्र काय आहे डेल्टा बरोबर बी वर्ग -4ac. तर आता आपल्याला इथे ए बी सीच्या किमती माहिती पाहिजे. तर ए बी सीच्या किमतीसाठी वर्ग समीकरण सर्वसामान्य स्वरूपात लिहिलं गेलं पाहिजे. तर सर्वसामान्य स्वरूप काय आहे ax वर्ग bx प्लस सी बरोबर 0 म्हणजे पहिले वर्गाचं पद मग एक्सचं पद मग स्थिर पद उजवीकडे 0. तर बघा इथे वर्गाचं पद आहे मग वायचं पद आहे मग स्थिर पद आहे आणि उजवीकडे 0 म्हणजे मांडणी व्यवस्थित आहे. म्हणजे आपण ए बी सीच्या किमती लिहू शकतो. तर एची किंमत किती होऊन जाईल 2, बीची किंमत -5 म्हणजे -5 आणि सीची किंमत आहे 10 म्हणजे 10. आता या किमती आपल्याला सूत्रामध्ये ठेवावं लागेल. डेल्टा बरोबर बी वर्ग -4ac. आता बीची किंमत किती आहे -5. मायनसची किंमत कंसात लिहायची -5चा वर्ग -4 गुणिला ac. एची किंमत आहे 2 आणि सीची किंमत आहे 10. मग काय होईल संख्या प्लस असो की मायनस वर्ग नेहमी प्लस असतो. तर -5चा वर्ग किती होईल 5 5 25 मायनस 4 2 8 8 10 80 गुणाकार येईल 80. आता आपल्याला काय करायची आहे वजाबाकी 25 - 80. तर वजाबाकीला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह असते. तर 80मधनं जर आपण 25 वजा केले तर किती येईल 55 येईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस. वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आहे. तर विवेचकाची किंमत काढण्याचं सूत्र काय आहे डेल्टा बरोबर बी वर्ग -4ac. तर आता बघा ए बी सीच्या किमती लिहायच्या आहे. तर वर्ग समीकरणाची मांडणी सर्वसामान्य स्वरूपात आहे का पहिले चेक करा. ax वर्ग bx प्लस सी बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचं सर्वसामान्य रूप आहे. तर पहिले वर्गाचं पद पाहिजे मग एक्सचं पद पाहिजे मग स्थिर पद आणि उजवीकडे 0. तर आता बघा वर्गाचं पद आहे एक्सचं पद आहे स्थिर पद आहे आणि उजवीकडे 0 म्हणजे मांडणी व्यवस्थित आहे. म्हणजे एची किंमत किती होऊन जाईल वर्गमुळात 2. बीची किंमत किती होऊन जाईल 4 आणि सीची किंमत किती होऊन जाईल 2 वर्गमुळात 2. आणि आता विवेचक काढायचं आहे तर सूत्रामध्ये किंमत ठेवावं लागेल. डेल्टा बरोबर बी वर्ग -4ac. तर बीची किंमत आहे 4 तर बीचा वर्ग 4चा वर्ग -4ac गुणिला एची किंमत आहे वर्गमुळात 2 गुणिला सीची किंमत आहे 2 वर्गमुळात 2. आता इथे काय होईल 4चा वर्ग 16 होईल मायनस 4 2 8 गुणिला वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 होईल आणि 4चं वर्गमूळ होते 2 म्हणजेच काय होईल 16 मायनस 8 2 16. तर विवेचकाची किंमत 16 - 16 0. प्रश्न 3 विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा. तर पहिले आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आहे
आणि त्याच्यानंतर मुळांचे स्वरूप ठरवायचे आहे. तर विवेचकाची किंमत काढण्याचं सूत्र काय आहे? डेल्टा बरोबर बी वर्ग मायनस 4ac. आणि विवेचकाची किंमत जर पॉझिटिव्ह आली, प्लसमध्ये आली, तर मुळांचे स्वरूप काय असते? भिन्न वास्तव संख्या. आणि विवेचकाची किंमत जर शून्य आली तर मुळांचे स्वरूप असते समान वास्तव संख्या. आणि विवेचकाची किंमत जर निगेटिव्ह आली तर मुळांचं स्वरूप वास्तव संख्या नसते. तर आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल? वर्ग समीकरण दिलेलं आहे, मुळांचं स्वरूप काढायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला विवेचकाची किंमत काढावं लागेल. आणि विवेचकाची किंमत काढण्याचं सूत्र काय आहे? डेल्टा बरोबर बी वर्ग मायनस 4ac. तर सगळ्यात पहिले आपल्याला ABCच्या किमती लिहावं लागेल. तर ABCच्या किमती लिहिण्यासाठी वर्ग समीकरणाची मांडणी सर्वसामान्य स्वरूपात पाहिजे. इथे वर्गाचं पद आहे, मग एक्सचं पद आहे, मग स्थिर पद आहे, उजवीकडे 0. म्हणजे समीकरणाची मांडणी सर्वसामान्य स्वरूपात आहे. म्हणजे ABCच्या किमती लिहू शकतो. तर Aची किंमत होऊन जाईल 1, Bची किंमत होऊन जाईल -4 आणि Cची किंमत होऊन जाईल 4. मग विवेचकाची किंमत काढण्याचं सूत्र डेल्टा बरोबर बी वर्ग मायनस 4ac बरोबर बीची किंमत किती आहे? -4. मायनसची संख्या कंसात लिहायची. -4चा वर्ग -4ac. एची किंमत आहे 1 आणि Cची किंमत 4. आता संख्या मायनस असो की प्लस असो, वर्ग नेहमी प्लस असतो. तर -4चा वर्ग किती होईल? +16. -4 × 4 4 × 16. आता 16 - 16 किती होऊन जाईल? 0. आता विवेचकाची किंमत किती आली? 0. आता विवेचकाची किंमत 0 आहे म्हणजे काय आहे? मुळे समान वास्तव संख्या. मुळांचे स्वरूप समान वास्तव संख्या. आणि हेच सांगायचं होतं. विवेचकाच्या किमतीवरून वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. तर आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे. पहिले आपल्याला विवेचकाची किंमत काढावं लागेल. आणि विवेचकाची किंमत काढण्याचं सूत्र आहे डेल्टा बरोबर बी वर्ग मायनस 4ac. आता याच्यासाठी वर्ग समीकरणाची मांडणी सर्वसामान्य स्वरूपात पाहिजे. तर सर्वसामान्य स्वरूप काय आहे? ax वर्ग bx प्लस c बरोबर 0. पहिले वर्गाचं पद पाहिजे, मग xचं पद, स्थिर पद आणि उजवीकडे 0. तर वर्गाचं पद, yचं पद, स्थिर पद आणि उजवीकडे 0 म्हणजे मांडणी सर्वसामान्य स्वरूपात आहे. म्हणजे आपण ABCच्या किमती लिहू शकतो. तर Aची किंमत किती होऊन जाईल? 2, Bची किंमत -7 आणि Cची किंमत 2. आता विवेचकाची किंमत काढण्याचं सूत्र डेल्टा बरोबर बी वर्ग मायनस 4ac बरोबर बीची किंमत किती दिली आहे? -7. तर मायनसची किंमत नेहमी कंसात लिहायची. -7चा वर्ग -4ac. एची किंमत दिलेली आहे 2, Cची किंमत आहे 2. तर संख्या मायनस असो की प्लस, वर्ग नेहमी प्लस असतो. म्हणजे -7चा वर्ग काय होईल? 7 7 49 मायनस 4 दूने 8, 8 दूने 16. आता 49 मधनं 16 आपल्याला वजा करायचे आहे. तर 9तून 6 गेले तर किती राहील? 3 आणि 4तून 1 गेला तर 3. तर उत्तर आपलं कसं येत आहे? प्लसमध्ये येत आहे, पॉझिटिव्हमध्ये येत आहे. तर विवेचकाची किंमत जर पॉझिटिव्ह असेल, प्लसमध्ये असेल, तर मुळाचे स्वरूप कसे असते? भिन्न वास्तव संख्या. तर मुळाचे स्वरूप काय होईल? भिन्न वास्तव संख्या. वर्ग समीकरण दिलेले आहे आणि विवेचकाच्या किमतीवरून आपल्याला वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप सांगायचे आहे. तर पहिले विवेचकाची किंमत काढावं लागेल आणि विवेचकाची किंमत काढण्याचं सूत्र आहे डेल्टा बरोबर बी वर्ग मायनस 4ac
आता आपल्याला ABCच्या किमती माहिती पाहिजे, तर त्याच्यासाठी वर्ग समीकरण सर्वसामान्य स्वरूपात लिहिलेलं पाहिजे. तर वर्ग समीकरण सर्वसामान्य स्वरूप काय आहे? AX वर्ग BX प्लस C बरोबर 0. तर आता बघा, पहिले वर्गाचं पद, मग एक्सचं पद, मग स्थिर पद आणि उजवीकडे 0. तर वर्गाचं पद, मग mचं पद, स्थिर पद आणि उजवीकडे 0. तर वर्ग समीकरणाची मांडणी सर्वसामान्य स्वरूपात लिहिलेली आहे. म्हणजे A ची किंमत किती होऊन जाईल? 1. B ची किंमत किती होऊन जाईल? 2. आणि C ची किंमत होऊन जाईल 9. आणि आता आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आहे. तर त्याचं सूत्र आहे डेल्टा बरोबर B वर्ग मायनस 4AC. तर B वर्ग म्हटलं तर B ची किंमत आहे 2, याचा वर्ग मायनस 4. A ची किंमत आहे 1 आणि C ची किंमत आहे 9. तर मायनस 2चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग किती होऊन जाईल? 4 मायनस 4 1 4, 4 9 36. आता इथे आपल्याला करायची आहे वजाबाकी. 36 आणि 4ची वजाबाकी. तर 36मधनं 4 गेले तर किती राहील? 32 राहील. आणि वजाबाकीला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह असते, म्हणजे -32. आता विवेचकाची किंमत कशामध्ये आली आहे? मायनसमध्ये आली आहे. आणि विवेचकाची किंमत जेव्हा मायनसमध्ये असते तेव्हा वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसते. म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे किंमत मायनसमध्ये आली म्हणून वास्तव संख्या नाही. मुळे वास्तव संख्या नाही. वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाही.